Hello and good morning to all my dear students. This is our third online lecture. Welcome you all. तर मित्रांनो, आपण युनिट बघतोय सॉलिड स्टेट आणि आजचा टॉपिक आहे आपला पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लॅटिस. त्याच्या आधी मी जसं काल बोललो होतो की क्रिस्टल लॅटिस म्हणजे काय हा कन्सेप्ट लवकर विद्यार्थ्याचं लक्षात येत नाही. क्रिस्टल म्हणजे काय, सॉलिड म्हणजे काय. जसं मी एक्झाम्पल दिलं, सपोज ही एक शुगर आहे, शुगर म्हणा किंवा सॉल्ट म्हणा कोणतं. आता शुगर म्हणा किंवा सॉल्ट म्हणा त्याच्यामध्ये क्रिस्टल्स तुम्हाला दिसतात, दाणेदार असतात ना. ठीक आहे, त्यातलं समजा आपण एक क्रिस्टल घेतला. आता हा क्रिस्टलमध्ये पार्टिकल्स असतात, एक लक्षात घ्या. कोणची शुगर घ्या, सॉल्ट घ्या, त्याचा क्रिस्टल घ्या, कोणचा एक क्रिस्टल घ्या समजला, आणि त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स असतात त्याला आपण पार्टिकल्स म्हणतो. बघा, हा सॉलिड शुगर म्हणा किंवा सॉल्ट म्हणा, हा क्रिस्टल, आणि क्रिस्टलमध्ये असतात पार्टिकल्स. पहिले तर हा डाऊट क्लिअर करून घ्या. यानंतर वळू आपण इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे बघा, सॉलिड, लिक्विड, गॅसियस यांच्यामध्ये सगळ्यात जास्त इंटर पार्टिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे सगळ्यात जास्त असते सॉलिडमध्ये. म्हणजे सॉलिडमध्ये एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलसोबत एकदम घट्ट बॉन्डिंगनं अटॅच असतो. म्हणजे तो कोण फोर्सनं अटॅच असतो. तो कोणता फोर्स आहे, इंटर पार्टिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. का बरं पार्टिकल्स आहे म्हणून. हेन्स इन सॉलिड इंटर पार्टिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज मच मोर ॲज कम्पेअर टू लिक्विड अँड गॅसेस. ठीक आहे, आपण आता सॉलिडचा विचार करतो, आपण सॉलिडचा विचार करू. आता हे बघा, हे पार्टिकल्स आहेत. हे पार्टिकल्स आपण असं समजणार आहे का हे स्पियर्स आहेत. त्यामुळे मी जिथं जिथं स्पियर म्हणून तो पार्टिकल समजून घ्या तुम्ही. ओके, म्हणून मी लिहून दिलेलं आहे हिअर पार्टिकल्स आर ट्रीटेड ॲज अ हार्ड स्पियर. म्हणजे आता हे पार्टिकल्स आहेत क्रिस्टलमधले, पण त्याला आपण काय म्हणणार आहे, स्पियर म्हणणार आहे. ठीक आहे, तर चालू करू. द स्पियर्स म्हणजे पार्टिकल्स दॅट टच एनी स्पियर इट इज इट्स कोऑर्डिनेशन नंबर. आता कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय समजून घ्या. एक पार्टिकल आहे किंवा एक स्पियर आहे, कोणता स्पियर आहे समजा, तो स्पियर आहे. तो स्पियर कोणकोणत्या वेगळ्या अजून कोणत्या स्पियरला टच होऊन राहिला. समजा एक स्पियर, दोन स्पियर, बाजूच्या दोन स्पियरला सोबत अटॅच होऊन राहतं, तर कोऑर्डिनेशन नंबर झाला 2. जर का स्पियर 4 स्पियरच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल, टचमध्ये असेल, तर कोऑर्डिनेशन नंबर झाला 4. जर स्पियर 6 स्पियरच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. रिमेंबर, जेवढे कोऑर्डिनेशन नंबर वाढेल तेवढे त्याची पॅकिंग वाढेल. ठीक आहे, म्हणजे तेवढे जर टचमध्ये असलेले मॉलिक्युल्स पार्टिकल्स असतात ते वाढेल. ठीक आहे, आता बघू. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, ज्या पार्टिकलच्या स्पियरला आजूबाजूला अजून किती टच झालेले पार्टिकल्स ऑफ स्पियर आहे त्याला कोऑर्डिनेशन नंबर म्हणतात. ठीक आहे, जेवढे टच झाले असेल तेवढा जातो कोऑर्डिनेशन नंबर. मग बघू आपण क्लोज पॅक स्ट्रक्चर. आता क्लोज पॅक स्ट्रक्चर म्हणजे काय, कसं क्लोज पॅक. आता हे काय, हे तुमच्या लाईन लक्षात नाही येते. बघा, आपण समजून घ्या, एक तुम्हाला सुटकेस दिली मी, तुम्हाला त्या म्हटलं त्यात वस्तू भरा, तर तुम्ही अशा वस्तू भराल का कमीत कमी खाली जागा कमी राहिली पाहिजे, जास्तीत जास्त सामान भरलं पाहिजे. हेच पाहायचं. क्लोज पॅक स्ट्रक्चर. त्यात पहिला आहे क्लोज पॅकिंग इन वन डायमेन्शनल. वन डायमेन्शनलमध्ये क्लोज पॅकिंग कसं होते बघा. समजा आता पार्टिकल्स आहे, स्पियर 1 2 3 4 5 किती काढा, हे वन डायमेन्शनल. आता सरळ आहे. समजा आपण याचा विचार केला तर हा पार्टिकल कोणाच्या टचमध्ये आहे, 1 2, आणि म्हणून याचा स्पियर झाला. वन डायमेन्शनलची गोष्ट करू आपण. फक्त सिंगल लाईन आहे पार्टिकलची किंवा स्पियरची म्हणून. कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, 2. ठीक आहे, त्यानंतर सेकंड, हे सिंपल आहे. सेकंड, क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल. आता पॅकिंग 2 डायमेन्शनलमध्ये कशी होईल. ठीक आहे, याचे 2 प्रकार कसे, स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. बघू याचे नाव का बरं असे दिलेले आहे, असं का बरं पॅकिंग आहे असं बघू. बघा लक्षात, स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये काय, 1 3 4 5 स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये काय म्हणाला, जी पहिली लेअर होती त्याच्यावरच असे याच्या आपण दुसरी लेअर ठेवलेली आहे पार्टिकल्सची, त्याच्यावरच तिसरी लेअर ठेवलेली आहे पार्टिकल्सची. आता याला स्क्वेअर क्लोज पॅकिंग का बरं म्हणतात. जर आपण मधल्या पार्टिकलचा विचार केला ते बघा, 1 2 3 4 स्क्वेअर, आणि म्हणून स्क्वेअर क्लोज पॅकिंग मित्र हो.
ठीक आहे. याच्यानंतर आपण हेक्सागोनल क्लोज पॅकिंग करा. हां, आता याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 4. का बरं सांगतो? हा एक पार्टिकल आहे ज्याचा आपण विचार करू. 1 2 3 4 4 पार्टिकल टच मध्ये आहे, त्यामुळे कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? 4. ठीक आहे. आता बघू आपण हेक्सागोनल क्लोज पॅकिंग का? ठीक आहे. आपण 1 2 3 4 1 2 3 समजा 1 2 3 4. बघा अरेंजमेंट फक्त स्पिअर्सची मी बदलवली आहे, बाकी काहीच नाही. हे बघा इथं कसं केलं मी, या स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये त्याच्यावर एक स्पिअर दिलेला आहे, पण इथं कसं केलं मी, इथं न देता इथं दिलेला दोन्हीच्या इथं दिलेला आहे. यांना काय होऊन राहिलं, एम्प्टी स्पेस म्हणजे व्हाईड हे कमी होऊन राहिलं. आता याला हेक्सागोनल क्लोज पॅकिंग का म्हणतात. ठीक आहे, आपण याचा विचार करू. ठीक आहे. हां 1 2 3 4 5 6 हेक्सागोन. ठीक आहे. आणि म्हणून हेक्सागोनल क्लोज पॅकिंग कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. पहा बरं विचार करून का बरं. 1 2 3 4 5 6 कारण 6 स्पियर त्याला टच झालेले आहे. कोणाची गोष्ट चालू आहे? आणि म्हणून कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. आता टाईप असतात. टाईप म्हणजे काय? हे बघा पहिली लेअर कशी आहे, तशी दुसरी लेअर अशी, तिसरी लेअर अशी, चौथी लेअर, त्यामुळे हे आहे. इकडे बघा पहिली लेअर त्याच्या वर नाही आहे, त्याच्या बाजूला आहे, त्यामुळे ही ए लेअर, ही बी लेअर, ही ए लेअर नंबर. आता याच्यामध्ये कशी पहिली लेअर आणि तिसरी लेअर हे सेम असते. ठीक आहे. आता आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये इथं न देता पार्टिकल कुठे दिलेला आहे, इथं दिलेला आहे, त्यामुळे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 6 येऊन राहिला. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी बोर्डवर लिहिलेली आपण तुम्हाला सांगतो, स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये एम्प्टी स्पेस रिकामी जागा व्हाईड जास्त आहे, पण हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये व्हाईड ही कमी असते. काऊन त्याची अरेंजमेंट बघा कशी. ठीक आहे. हां, त्यामुळे कोऑर्डिनेशन नंबर 6 आणि टाईप झाला ए बी टाईप. ठीक आहे. यानंतर वळू आपण तिसरं क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शनल. बघा सगळ्यात पहिले 1 डायमेन्शनल बघितलं, नंतर 2 डायमेन्शनल मध्ये 2 प्रकार पडले, स्क्वेअर क्लोज पॅकिंग, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. आता थोडं किचकट आहे, तुम्ही समजून घ्या. क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शनल. हां, स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅकिंग लेअर. आपण याचा विचार करणार आहे. ठीक आहे. आता बघा मी काय केलं, 3 डायमेन्शनल मध्ये काय, 1 डायमेन्शनल मध्ये असे स्पिअर 1 2 3 4 असे स्पिअर ठेवले, बरोबर. हां, त्याच्यानंतर 2 डायमेन्शनल मध्ये काय केलं, समजा त्याच्या मागे सुद्धा ठेवे, मागे ठेवा किंवा वर वाढवा, त्याच्याच मागे एकदम अशी असं हे जसं याच्यावर 3 डायमेन्शनल मध्ये काय केलं, त्याच्या मागे सुद्धा ठेवलेले आहेत. म्हणजे कसं समजवलं ते बघा. समजा आता हे पार्टिकल्स आहे. ठीक आहे. ही झाली 2 डायमेन्शनल. याच्या मागे पण तर असेल ना. जर आता समजा ठीक आहे, ड्रॉइंग 3D डायग्राम बोर्डवर येऊन येत नाही, जसं याच्या मागं असेल, याच्या मागं असेल, याच्या मागं असेल, याच्या मागं असेल. ठीक आहे. याच्या मागं असेल, याच्या मागं असेल. 3 डायमेन्शनल. आता याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. का बरं? हे बघा 1 2 3 4 याच्या आधीची लेअरचा 5वा, त्याच्या आधी त्याच्या मागच्या लेअरचा 6वा, असे 6 कोऑर्डिनेशन नंबर झाले. तुम्ही टेक्स्टबुक मध्ये डायग्राम पहा, मग तुम्हाला मी काय म्हणतो समजून जाईल. कारण डायग्राम पाहिल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. त्यामुळे तुम्ही कृपया डायग्राम बघा, पॉज करा, डायग्राम बघा. आता याचा टाईप कोणता आहे? ए टाईप आहे. काऊन का सरळ सरळ आहे, जसा पहिला स्पिअर आहे त्याच्यावर दुसरा स्पिअर आहे, त्याला मदत दिलेला नाही आहे, त्यामुळे टाईप कोणता झाला? ए टाईप. आणि कोऑर्डिनेशन नंबर 6 झाला. आता इथे कन्फ्यूज होऊ नका, कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे, 6 आहे. हे बघा हे 2 डायमेन्शनल आहे, त्याच्या मागं काही नाही आहे. हे 3 डायमेन्शनल आहे. आता सगळं आहे, समजा मी याचा विचार करून याच्या मदतल्याचा तर सरळ सरळ 6 होईल ना ते. म्हणजे तो एक स्पिअर 6 स्पिअरच्या टचमध्ये आहे, कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्यामुळे कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. आता बघा आता या केसमध्ये कसं हे तर आपण समजून घेतलं, सिंपल केस होती. हां, प्लेसिंग सेकंड लेयर ऑन हेक्सागोनल क्लोज पॅक. आता सेकंड लेयर म्हणजे त्याच्या मागे समजा लेयर लावायची असेल तर कसं, हे बघा काय येतं का, 1 2 3 4 5. ठीक आहे. हां 1 2 3 4 तसं आपण जे काढलेलं आहे तेच काढणार आहे, जास्त ते वेगळं नाही काढणार. 2 3 4. ठीक आहे. 5. हे झालं 2 डायमेन्शन. आता सेकंड लेअर असताना कसं, म्हणजे 3 डायमेन्शन मध्ये सेकंड लेअर कसं बघा. मी काय करणार आहे, आता हे बघा हे आहे ना, इथे एक देणार आहे, एक इथं देणार आहे, एक इथे, एक इथे. हां तसाच त्या 3 आहे ना, त्याच्यामध्ये एक इथं, काही इथे, काही इथे. तुमच्या हे लक्षात आलं असेल की आता इथं बघा हे एम्प्टी स्पेस होती, काय ते हे एम्प्टी स्पेस होती.
ही एम्प्टी स्पेस आता कव्हर झालेली आहे. किती म्हणजे त्याच्यावर किती बॉल्स आहेत? समजा 2 3 होतं आणि त्याच्यावर एक चौथा. हे असं स्ट्रक्चर. हा, आता हे जे व्हॉइड आहे याला म्हणतात टेट्राहेड्रल. ही झाली टेट्राहेड्रल व्हॉइड. ऑक्टाहेड्रल व्हॉइड कोणती? बघा, ऑक्टाहेड्रल व्हॉइड म्हणजे हे बघा, हा एक, हा दुसरा, हा तिसरा, म्हणजे हे अशा प्रकारे स्ट्रक्चर. लक्षात नसेल मला तुम्ही डबल काढून दाखवतो बघा. हा एक होता, दुसरा, हा तिसरा. क्लिअर? हा, आता एक स्फिअर असा, एक स्फिअर असा, एक स्फिअर असा, तरी इथं व्हॉइड राहतेच. तुमच्या लक्षात नाही पण ते व्हॉइड राहतेच. हेच ही जी व्हॉइड आहे समजा, म्हणजे अशी, याला म्हणतो आपण ऑक्टाहेड्रल व्हॉइड. तुम्ही हे समजण्यासाठी थोडी डायग्राम बघा, तुमच्या लक्षात येईल. हा, आता टेट्राहेड्रल ऑक्टाहेड्रल का बरं म्हणतात? कोण? टेट्राहेड्रल मध्ये किती झाले? 4. 1 2 3 4 बघा. ठीक आहे. 1 2 3 4. 1 2. हा झाला टेट्राहेड्रॉन. म्हणून व्हॉइड आहे, म्हणजे व्हॉइड म्हणजे एम्प्टी स्पेस. ती स्पेसला नाव दिलेलं आहे टेट्राहेड्रल व्हॉइड. ऑक्टाहेड्रल का? ऑक्टाहेड्रल मध्ये किती? समजा 3 आणि 3 6. ठीक आहे, आपण अरेंज केले असे बघा. 2 3 4. ठीक आहे. 1 2 3 4. ठीक आहे, तसंच खाली 1 2 3 4. ऑक्टाहेड्रल. ऑक्टा म्हणजे 8, हायड्रल म्हणजे फेसेस, ज्याला 8 फेसेस आहेत. 8 फेसेस असतात जेव्हा 6 पार्टिकल्स असतात तेव्हा. आणि याला म्हणतो आपण ऑक्टाहेड्रॉन. म्हणून जे व्हॉइड तयार झाली त्याला म्हणते ऑक्टाहेड्रल व्हॉइड. हे अशा प्रकारे कशामध्ये ते कशामध्ये पाहिलं आपण? प्लेसिंग सेकंड लेअर ऑन द हेक्सागोनल क्लोज पॅक. स्क्वेअर क्लोज पॅकिंगवर नाही म्हटलं मी, हेक्सागोनल क्लोज पॅकिंगवर. स्क्वेअर क्लोज पॅकिंगवर 3 डायमेन्शनल इक्वल होता. हे थोडं किचकट आहे हेक्सागोनलचं, त्यामध्ये बोलतो. रिमेंबर, एक लक्षात घेऊन जसं बोललो होतो, याच्यामध्ये एम्प्टी स्पेस जास्त राहील, याच्यामध्ये एम्प्टी स्पेस कमी राहील. जाऊन अरेंजमेंट बघा कशी केली. ठीक आहे, चला ओळखू. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, टेट्राहेड्रल ऑक्टाहेड्रल व्हॉइड आली समोर म्हणून. ठीक. हां, आता याचा टाईप, हा टाईप राहिला एबी टाईपच राहणार त्याचं, जसं याचा होता. ठीक. आता हे लाईक वाच. इफ n इज द ऑक्टाहेड्रल व्हॉइड इक्वल्स टू 2n टेट्राहेड्रल व्हॉइड. आता बघा रे, हे आहे. आता बघा याचा अर्थ काय? हे बघा, एखाद्या क्रिस्टलमध्ये, ऐकून घ्या पहिले, एखाद्या क्रिस्टलमध्ये जेवढे पार्टिकल्स आहेत तेवढेच ऑक्टाहेड्रल व्हॉइड राहणार. जेवढे पार्टिकल्स तेवढेच ऑक्टाहेड्रल व्हॉइड. सपोज मी एक्झाम्पल देतो, समजा 100 जर का पार्टिकल्स आहेत तर 100 ऑक्टाहेड्रल व्हॉइड राहणार म्हणजे राहणार. हे लक्षात ठेवा. आणि यांनी इथं काय म्हणजे मी इथं काय लिहिलं, जेवढे ऑक्टाहेड्रल व्हॉइड आहे त्याच्या डबल टेट्राहेड्रल व्हॉइड राहील. म्हणजे समजा 1 ऑक्टाहेड्रल व्हॉइड म्हणजे 2 टेट्राहेड्रल व्हॉइड. रिमेंबर, टेट्राहेड्रल व्हॉइड इज ऑलवेज डबल दॅन ऑक्टाहेड्रल व्हॉइड. मी डबल सांगतो बघा. समजा एखाद्या क्रिस्टलमध्ये, मी एक्झाम्पल देतो आहे फक्त, 100 पार्टिकल असेल, मी फक्त एक्झाम्पल देतो आहे, असं नाही. 100 जर पार्टिकल असेल तर ऑक्टाहेड्रल व्हॉइड किती झाल्या? 100. जेवढे पार्टिकल तेवढे ऑक्टाहेड्रल. रिमेंबर, ऑक्टाहेड्रल म्हटलं. मग टेट्राहेड्रल किती झाले? 200, म्हणजे डबल असतात. म्हणून जर का 1 ऑक्टाहेड्रल असन तर 2 टेट्राहेड्रल असतात. मग ऑक्टाहेड्रल किती आहे कसं माहीत पडेल? जेवढे पार्टिकल्स असन तेवढे ऑक्टाहेड्रल. ठीक आहे, चला ठीक आहे, पुढे वळू. प्लेसिंग द थर्ड लेअर. आता आपण सेकंड लेअर पाहिलं, कशाचं? याचं. हेक्सागोनलमध्ये सेकंड लेअर बसवली तर काय होते हे पाहिलं. आता हेक्सागोनलमध्ये थर्ड लेअर जर बसवली तर कसं होते बघा, कॉम्पॅक्टनेस थोडं थोडं वाढणार. आता बघा इकडे, बाय कव्हरिंग टेट्राहेड्रल व्हॉइड 2 वेनं करता येते. बाय कव्हरिंग ऑक्टाहेड्रल व्हॉइड. आता टेट्राहेड्रल व्हॉइड आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. समजा जर का 3 मिळाले, हे बघा, हे चित्र तुमच्या लक्षात नसेल तर मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही एकदा टेक्स्टबुकमध्ये चित्र बघा. हे सगळ्यांचे चित्र बघा, कारण चित्र बघितल्याशिवाय, डायग्राम बघितल्याशिवाय तुम्हाला ते लक्षात येणार नाही. ठीक आहे, टेट्राहेड्रल व्हॉइड आपण असं बघितलं, ऑक्टाहेड्रल व्हॉइड हा. आता हे तुमच्या डायग्रामनुसार लक्षात येईल. जेव्हा तुम्ही बुक बघा तेव्हा तुमच्या लक्षात येते. बघा टेट्राहेड्रलमध्ये ऑक्टाहेड्रलमध्ये असं बघा. ठीक आहे, बघा, बाय कव्हरिंग द टेट्राहेड्रल व्हॉइड म्हणजे थर्ड लेअर आम्ही बॉल्सची म्हणा किंवा स्पिअरची अशी लावणार का आम्हाला फक्त कव्हर म्हणजे झाकायचं आहे. कशाला? टेट्राहेड्रल व्हॉइडला. जर आम्हाला ऑक्टाहेड्रल व्हॉइड झाकायची असेल तर आम्ही त्यानुसार अरेंजमेंट करू. तुम्ही एक वेळा
डायग्राम बघा पुस्तकातली, तुमच्या लक्षातच येईल. मग ते कसं राहील बघा. आता याचा टाईप दिलेला आहे त्यांनी ए बी टाईप. का बरं आहे सांगतो. आणि याचा टाईप दिलेला आहे ABC टाईप. पहिले आपण बघू बाय कव्हरिंग टेट्राहेड्रल आणि तिसरी लेअर आम्ही अशी लावणार का त्याच्यात आम्हाला टेट्राहेड्रल व्हाईट झागायची. ऑक्टाहेड्रल व्हाईट नाही, फक्त टेट्राहेड्रल व्हाईट झागायचे. पहा लक्ष द्या. हां पहा, समजा ही फर्स्ट लेअर आहे, ही सेकंड लेअर आहे. आता ही फर्स्ट लेअर याच्यावर ठेवा अशी. ओके हां. आणि थर्ड लेअर सुद्धा फर्स्ट लेअर सारखीच आहे. म्हणून A म्हणून A म्हणा, AB असं किती म्हटलं तरी चालेल. कोऑर्डिनेशन नंबर 12. आता 12 का बरं? हे बघा मधात कोणता आहे? हा. तुम्ही म्हणा हा नाही आहे का? नाही, हे बघा हे मी वेगवेगळं लिहिलेलं आहे. हे बघा हे खालचं असं, त्याच्यावर हा आणि त्याच्यावर हा तिसरा. ओके, मग तुम्ही कशाचा पाहणार आहे? तो सेंटरला राहील त्याचा. आता सगळेच पार्टिकल सेंटरला राहील. बोलतात कॉम्पॅक्टनेस मोठा राहते. आपण फक्त लहान डायग्राम काढतो. पार्टिकल्स लाखो करोडो अरबोच्या संख्येत असतात. ठीक आहे. हां बघा कोऑर्डिनेशन नंबर 12 आहे. मोजा बघ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 कोऑर्डिनेशन नंबर 12. रिमेंबर कोऑर्डिनेशन नंबर वाढला, कॉम्पॅक्टनेस वाढलं, एम्प्टी स्पेस कमी झाली, पॅकिंग वाढली. ठीक आहे. हां आणि इकडे बघा बाय कव्हरिंग ऑक्टाहेड्रल व्हाईट. आता आम्ही या त्याच्यावर सेकंड लेअरवर थर्ड लेअर टाकणार आहे. हे सेकंड लेअर. हां हे फर्स्ट लेअरचं झालं, हे सेकंड लेअरचं. सेकंड लेअर नंतर आम्ही याच्यावर थर्ड लेअर टाकणार आहे. पण थर्ड लेअर अशी टाकणार आहे की यावेळेस आम्ही ऑक्टाहेड्रल व्हाईटला टाकणार आहे. टेट्राहेड्रल व्हाईटचं आम्हाला काही देणं घेणं नाही. तर अशा कंडिशनमध्ये ABC टाईप होते. बघा इकडे लक्ष द्या कसं. पहा पहिला टाईप हा असा 1 2 3. दुसरा टाईप सारखा, दुसरी लेअर सारखी, तिसरी लेअर याच्या इकडे. बघा कसं पहिल्या लेअरमध्ये 1 2 3. दुसरी लेअर तुम्हाला माहिती आहे. तिसरी लेअरमध्ये जर बघा हा खाली होता ना, ह्या हाय साईडला जर इकडून 2 चढली. म्हणजे कसं म्हणतो मी तुम्हाला की हे बघा हे इथं काढतो, डबल एक काढतो. फर्स्ट लेअर, सेकंड लेअर काय आहे, थर्ड लेअर याची मोठं कसं नाही. आणि म्हणून हा वेगळा, ही वेगळी लेअर केली. म्हणून ABC. बरं ठीक आहे. कोऑर्डिनेशन नंबर चेक करा किती आहे. कोऑर्डिनेशन नंबर सारखाच येणार आहे 12. 5 6 7 8 9 11 12. कोऑर्डिनेशन नंबर तोच राहणार आहे. हेच दिस इज कॉल्ड एज द पॅकिंग ऑफ द थर्ड लेअर ऑफ हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. ठीक आहे. हे स्क्वेअर क्लोज पॅकिंगचं ठीक आहे, सिंपल होतं, पण एकदाला हेक्सागोनल क्लोज पॅकिंग होतं. ओके, हे समजून घ्या थोडं, हे थोडं किचकट आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर असा आहे की तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर समजून जाते, पण थोडं इमेजिन करावं लागेल. हां सॉलिड स्टेटमध्ये थोडंसं क्रिस्टल एवढं मोठं स्ट्रक्चर समजण्याच्या आधी तुम्हाला कम्प्युटर ग्राफिक्स पाहावं लागतात किंवा चांगले इमेज पाहावं लागतात. आता बोर्डवर अशा इमेज काढणं सिंपल गोष्ट नाही, त्याला तर एखादं चित्र करावं लागेल. तर मी तुम्हाला सजेस्ट करतो तुम्ही बुक समोर ठेवा, फक्त डायग्राम ठेवा, बाकी मी जे सांगतो ते तुम्ही केलं तरी चालेल. यानंतरचा टॉपिक आहे पॅकिंग इफिशियन्सी. हां पॅकिंग इफिशियन्सी. ठीक आहे. आता बघा पॅकिंग समजा तुम्हाला गावाला जायचं आहे, तुम्ही बॅग भरता. तुम्ही अशी तर बॅग कधीच भरत नाही का कमी सामान आणि जास्त मोकळी नाही ना. तुम्ही जर का कॉलेजला येताना बॅग जरी भरत असाल तर तुम्ही बॅग अशी अरेंज करता तर तुमच्याजवळ खूप जास्त सामान असेल तर कमीत कमी जागेत जास्तीत जास्त सामान बसलं पाहिजे. त्याला पॅकिंग इफिशियन्सी म्हणतात. म्हणजे कसं आता याचा एक फॉर्म्युला आहे, सिम्पल फॉर्म्युला आहे बघा. जसं आपण पर्सेंट काढतो ना तसा. मला केमिस्ट्रीमध्ये 100 पैकी 50 मार्क मिळाले तर किती पर्सेंट भेटले? 50. म्हणजे इफिशियन्सी किती आहे? 50%. तसंच इकडे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल इन द युनिट सेल. युनिट सेल आहे, समजा हा युनिट सेल आहे. हा युनिट सेल आहे, समजून घ्या. याच्यात समजा पार्टिकल आहे, मी एकच काढतो एक्झाम्पल द्यायचं. या पार्टिकलला या युनिट सेलचा किती व्हॉल्यूम, किती जागा व्यापलेली आहे ते, आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल, या युनिट सेलचा पूर्ण व्हॉल्यूम किती आहे. सपोज आपण आता एक्झाम्पल घेऊया की ठीक आहे सिलेंडरला समजा इथं एक पार्टिकल आहे. या पार्टिकलनं समजा 20 सेंटीमीटर क्यूब एवढी जागा घेतली आहे. व्हॉल्यूम आहे ना तो, मीटर क्यूब सेंटीमीटर क्यूब कळावा. ठीक आहे, एवढी जागा घेतली. टोटल व्हॉल्यूम समजा सिलेंडरचं 100 सेंटीमीटर क्यूब आहे. बघा एक्झाम्पल देतो. एक सिलेंडर आहे आणि त्याच्यामध्ये एक पार्टिकल आहे समजा. ठीक आहे, सिलेंडर म्हणा युनिट सेल म्हणा काही फरक नाही पडत, व्हॉल्यूम म्हटलं म्हणून. समजा तो पार्टिकल 20 सेंटीमीटर क्यूब एवढा जर का व्हॅल्यूम त्याने घेतला आहे आणि जर का पूर्ण व्हॉल्यूम त्या सिलेंडरचं 100 असेल तर मला आन्सर सांगा किती सांगा इफिशियन्सी. इथं तुम्हाला 20 घ्यावं लागेल, इथं तुम्हाला 100 घ्यावं लागेल. 100. त्याचा आन्सर तुम्ही मला आन्सर सांगा बरं
हे होतं आजचं टॉपिक. जर काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता. मी नेहमी विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल राहतोच. तर आजच्यासाठी एवढंच. नंतर आपण चौथ्या लेक्चरसाठी उद्या भेटूच. ठीक आहे. थँक्स.